10वी गणित भाग 2 चे सराव संच तुम्हाला अवघड जातात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, स्वागत करते तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वर्तुळ हे प्रकरण बघत आहोत आणि त्यातील सराव संच 6.1 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर मग बघूया सराव संच 6.1 मधला पहिला प्रश्न काय आहे. प्रश्न बोर्डवरती लिहिलेले नाहीये, डायरेक्ट आपण पुस्तकातून वाचणार आहोत. पहिला प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे बघा. वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला पहिली गोष्ट काय दिलेली आहे बघा, आकृती काढून घेऊया म्हणजे समजायला सोपं जाईल. ठीक आहे, O केंद्र असलेलं काय दिलेलं आपल्याला, वर्तुळ दिलेलं आहे. ठीक आहे, वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB चे अंतर म्हणजेच आपल्याला एक जीवा सुद्धा दिलेली आहे आणि ते जीवा आहे आपली AB. ठीक आहे, आणि केंद्रापासून त्या जीवेचं अंतर हे किती दिलेले आपल्याला, 8 सेमी इतकं दिलेलं आहे. ठीक आहे, जीवा AB ची लांबी 12 सेमी आहे आणि AB ची लांबी ही किती दिलेली आपल्याला, 12 सेमी दिलेली आहे. ठीक आहे, हे सुद्धा सेमी मध्येच आहे. आणि आपल्याला काढायचं काय आहे, तर वर्तुळाचा व्यास काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता वर्तुळाचा व्यास काढायचा म्हणजेच या आकृतीचा जर विचार केला तर आपल्याला पहिल्यांदा त्रिज्या काढून घ्यावी लागणार आहे. मग आपण इथं नाव देऊया P. ठीक आहे, आता दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला काय करायच्या आहेत, लिहून घ्यायच्या आहेत. दिलेल्या गोष्टी काय काय आहेत आपल्याला, तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा, तर O केंद्र असलेल्या वर्तुळात काय सांगितलेलं आहे, तर O केंद्रातून जीवा AB वर लंब टाकला. ठीक आहे, ही पहिली गोष्ट दिलेली आपल्याला. आता देताना गोष्टी काय दिलेल्या आहेत, म्हणजे O केंद्रातून लंब टाकला म्हणजेच काय झालं बघा, OP लंब जीवा AB, बरोबर आहे. आणि इथं रेख OP असंही लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, तर AO काढायचंय. मग हा लंब आहे म्हणजे हा काय झालेला आहे, 90 अंशाचा कोन आहे. बरोबर आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा OP बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे, तर 8 सेमी दिलेली आहे. ठीक आहे, आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब टाकल्यास ती जीवा काय होते, दुभागते. म्हणून इथं लिहू शकता वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब टाकल्यास जीवा दुभागते. ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालं बघा, जेवढं एपीचं अंतर आहे तेवढंच काय असणार आहे, पीबीचं अंतर असणार आहे. म्हणजे दुभागतेचा अर्थ काय झाला, एबीच्या निम्म ते अंतर होणार आहे. म्हणजेच 1/2 गुणिले काय झाले, एबी झाले. म्हणजेच किती असणार आहे या ठिकाणी, 1/2 गुणिले 12 म्हणजेच किती आलेले बघा, 6 हे अंतर आलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी एपी बरोबर 6 सेमी घेऊ शकतो. बरोबर आहे. आता आपण काय करणार आहे बघा, तर त्रिकोण, कुठला त्रिकोण घेतला आपण, AOP मध्ये, APO किंवा AOP काही घेऊ शकता मध्ये. ठीक आहे, कोण P बरोबर किती आहे आपला, 90 अंश आहे. बरोबर आहे, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून, जर तुम्हाला प्रमेय समजले असतील तर गणित सोडवायला काय होतं, सोपं जातं तुम्हाला. त्यामुळे जर अजूनही प्रमेय समजले नसतील तर त्याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आणि 9वीचे बाकीचेही प्रकरण आपण शिकवलेले आहेत आपल्या चॅनल वरती, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तीही बघू शकता. ठीक आहे, पायथागोरसचा प्रमेय हा काय सांगतो बघा, तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. मग त्यामुळे इथं काय झालं बघा, AO चा वर्ग बरोबर AP चा वर्ग किती आहे, तर 8 चा वर्ग अधिक हे किती, AP किती आलं होतं आपलं, तर 6 चा वर्ग, 8 8 64, 6 6 36, म्हणजे 64 अधिक 36 म्हणजे किती झाले, 100 झाले. म्हणजे AO चा वर्ग बरोबर 100 झाले. ठीक आहे, वर्गमूळ घेतले तर AO बरोबर 10 आले. ठीक आहे,
इथं कारण लिहू शकता, वर्गमूळ घेऊ. ठीक आहे. पण आपल्याला आता मिळालं ते काय मिळाली, त्रिज्या मिळाली, बरोबर आहे. आणि व्यास हा काय असतो, तर त्रिज्येच्या 2 पट असतो. ठीक आहे, इथं आपण आर लिहूया. म्हणजेच काय झाले बघा, 2 गुणिले आर. आर किती आलं होतं आपलं, 10 आलं होतं. म्हणजे 10 दोन्ही किती झाले, 20 सेमी आलेली आहे. म्हणजे व्यास जो आहे तो किती आलेला आहे आपला, तर 20 सेमी आलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि जाऊया आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका. आता बघूया दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे बघा, एका वर्तुळाचा व्यास किती दिलेला आहे बघा, व्यास दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, 26 सेमी दिलेला आहे. ठीक आहे, तर असून जीवेची लांबी 24 सेमी आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा इथं जर परत एकदा आपण या ठिकाणी आकृती काढली तर या आकृतीमध्ये बघा पहिल्यांदा आपण काय घेतलं, इथं केंद्रबिंदू घेतला, इथं एक जीवा घेतली, परत एकदा नाव त्याला एबीच देऊया किंवा पीक्यू काही देऊ शकता तुमच्या हिशोबाने. ठीक आहे, तर या जीवेची लांबी आपल्याला या ठिकाणी किती दिलेली आहे, तर 24 दिलेली आहे. ठीक आहे, वर्तुळ केंद्रातून आपण काय करूया, लंब टाकला इथं, तर त्यामुळे इथं काय झालं, इथं ओ नाव दिलं, इथं पी दिलं. ठीक आहे, आता जीवा एबी बरोबर किती दिलेला आहे आपल्याला, 24 दिलेले आहे. ठीक आहे, आणि पुढे काय सांगितलेलं आहे बघा, तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, ओपीचं अंतर या ठिकाणी काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला व्यास दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजेच जीवा म्हणजे तिथे बघा त्रिज्या आर बरोबर काय घेऊ शकतो आपण, आर म्हणजेच काय आपलं, तर एओ आहे. एओची लांबी किती असणार आहे, तर व्यासाच्या निम्मी असते. बरोबर आहे, त्रिज्या ही काय असते, व्यासाच्या निम्मी असते. म्हणजेच या ठिकाणी काय आले, 26/2 म्हणजे 13 सेमी या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, आता केंद्रातून हे कारण प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे. कारण जर कारण लिहायची सवय तुम्ही आतापासून लावली तर तुम्हाला 10वीला अवघड वाटणार नाही. आणि प्रमेय कोणता आहे हे सुद्धा आपल्या लक्षात राहतं. म्हणून प्रत्येक वेळेला कारण लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, केंद्रातून जीवेला लंब टाकल्यास जीवा काय होते, दुभागते. म्हणजेच काय होणार आहे, तर एपीची जी लांबी आहे ती काय होणार आहे, तर एबीच्या लांबीच्या निम्मी होणार आहे. म्हणजे एबी किती आहे आपलं, तर 24 आहे, त्याच्या निम्म म्हणजे 24/2 म्हणून एपी बरोबर किती येणार आहे आपलं, भाग घालून 12 हे उत्तर येणार आहे. आणि ह्याचं कारण हेच आहे की जीवा ज्यावेळेला आपण केंद्रबिंदूतून काय करतो, जीवेवर लंब टाकतो त्यावेळेला जीवा काय होती, दुभागती. म्हणजे 2 समान भागात त्याचं काय होतं, भाग होतात. बरोबर आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, आता इथली लांबी आपल्याला किती मिळाली, 13 मिळाली. बरोबर आहे, इथली लांबी किती मिळाली, 12 मिळाली. आता आपल्याला काढायचं काय आहे, तर ओपी काढायचं आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्रिकोण OAP मध्ये कोण पी बरोबर किती आहे आपला, 90 अंश आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून काय सांगतो पायथागोरसचा प्रमेय, तर कर्णाचा वर्ग म्हणजेच काय लिहितं, एओचा वर्ग हा राहिलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. पण आपल्याला कर्ण दिलेले किती दिलेले आहे, 13चा वर्ग. बरोबर आहे, बरोबर. एपी किती आहे, 12चा वर्ग अधिक ओपीचा वर्ग. आता हा 12चा वर्ग इकडे गेल्यानंतर काही वजायला जाईल. म्हणून ओपी वर्ग बरोबर 13चा वर्ग 169, 12चा वर्ग 144, वजाबाकी केली, इथं राहिले 5, 7 न 4 गेले 2 आणि 1 न गेले 0. म्हणजेच ओपी वर्ग बरोबर 25 राहिले. वर्गमूळ घेतले त्यामुळे काय झालं बघा, या ठिकाणी ओपी बरोबर 5 आलेलं आहे. आणि प्रश्न काय होता आपला, तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. तेच या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला. जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती सेमी आहे, तर 5 सेमी आहे. ठीक आहे,
हा होता आपला दुसरा प्रश्न. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेमी असून, आता जर समजा ही काय दिलेली आपल्याला वर्तुळ दिलेले आहे, बरोबर आहे. त्या वर्तुळात केंद्रापासून जीवेचं अंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, जे की किती दिलेलं आहे बघा, 30 सेमी दिलेले आहे. ठीक आहे, 30 सेमी. ठीक आहे, आणि पुढे काय सांगितलेलं आहे, तर वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे. आता वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला, 34 सेमी दिलेली आहे. तर जीवेची लांबी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, जर आपण इथं काय घेतले, पी क्यू, इथं ओ, आणि इथं काय घेतलं, आर घेतलं. ठीक आहे, आता या ठिकाणी पहिली गोष्ट दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. काय सांगितलेलं आहे, ओ केंद्र, आता केंद्र, आता नावं दिली नव्हती त्यामुळे आपण नावं लिहिलेली आहेत. ठीक आहे, असलेल्या वर्तुळात काय सांगितलेलं आहे बघा, त्रिज्या. त्रिज्या म्हणजेच आपण काय घेऊ शकतो, तर पी ओ किंवा ओपी घेऊ शकतो. बरोबर आहे, ओपी बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला, तर 34 सेमी या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर केंद्रबिंदू पासून जीवेचे अंतर काय सांगितलेलं आहे, ओ आर बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला, तर 30 सेमी या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं काय आहे, पी क्यू काढायचंय. मग त्यासाठी आपल्याला आधी काय काढायला लागेल, पी आर काढून घ्यावं लागेल. बरोबर आहे, आता आपल्याला दिलेल्या गोष्टी कुठल्या आहेत, तर ओ आर हा काय आहे, लंब, जीवा काय आहे, पी क्यू नाव घेतलेले आपण, ए बी नाही घेतलेलं, पी क्यू आले. बरोबर आहे, इथं रेग ओ आर असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यामुळे काय झालं बघा, त्रिकोण, कुठला त्रिकोण घेतला आपण, तर ओ पी आर मध्ये कोण आर बरोबर किती दिलेले आपल्याला, 90 अंश दिलेले. म्हणजेच काय करू शकतो आपण, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून काय घेतलं बघा इथं, तर ओपीचा वर्ग बरोबर ओआर चा वर्ग अधिक काय असणार आहे, पी आर चा वर्ग. ओपीचा वर्ग किती दिलेला आपल्याला, तर 34 चा वर्ग बरोबर. ओआर चा वर्ग म्हणजेच किती आहे आपला, 30 चा वर्ग, आणि पी आर चा वर्ग तो जो की आपल्याला काढायचा आहे. म्हणून पी आर वर्ग बरोबर इथं बघा 34 चा वर्ग किती असतो, गुणाकार करून काढा, किंवा दुसरी एक सोपी ट्रिक आहे ती म्हणजे काय बघा, तर 34 चा वर्ग वजा 30 चा वर्ग केला. इथं 34 चा वर्ग वजा 30 चा वर्ग केला, तर ए वर्ग वजा बी वर्ग आलं. तर आपण काय करू शकतो, ए वजा बी आणि ए अधिक बी करतो. बरोबर आहे, म्हणजेच काय झालं बघा, सोप्या पद्धतीने होतं, म्हणजे गुणाकार करत बसायची गरज होत नाही. इथं किती राहिले आपले, 4 गुणिले, इथे किती राहिले बघा, हे 4 आणि 3 आणि 3 6, 64 राहिले. इथे किती होते आपले, पी आर चा वर्ग. आता या सुद्धा काय आहेत, वर्ग संख्या आहेत. बरोबर आहे, त्यामुळे काय घेतलं, वर्गमूळ घेतलं, वर्गमूळ घेऊ. त्यामुळे काय झालं बघा, पी आर बरोबर 2 गुणिले 64 कशाचा वर्ग आहे, तर 8 चा, म्हणून 8 आले. म्हणजेच पी आर बरोबर 8 दोन्ही 16 या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, पण आता तुम्हाला परत एकदा या ठिकाणी कारण लिहायचं आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेला लंब काढल्यास काय होतं, जीवा दुभागते. म्हणून काय आपल्याला काढायचं आहे, तर पी क्यू बरोबर 2 गुणिले पी आर असणार आहे. म्हणून पी क्यू बरोबर 2 गुणिले किती असणार आहे आपले, 16. म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे आपलं, 16 दोन्ही 32 आलेलं आहे. ठीक आहे, आणि हेच काय आहे, आपली जीवा पी क्यू आहे. म्हणून जीवा पी क्यू बरोबर किती आलेलं आहे, 32 सेमी इतकं अंतर आलेलं आहे. ओके, आता चौथा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, तर आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे, ओ केंद्र दिलेलं आहे. केंद्र ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेमी आहे. ठीक आहे, ह्या त्रिज्या किती आहे, 41 सेमी आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलेलं आहे बघा, वर्तुळाची जीवा पी क्यू ची लांबी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, पूर्ण इथून इथपर्यंतची लांबी किती दिलेली आहे, 80 दिलेली आहे. तर जीवा पी क्यू चे केंद्रापासूनचे अंतर काढा. म्हणजे आपल्याला काढायचं काय आहे, इथून इथपर्यंत अंतर काढायचं आहे. ठीक आहे, आणि याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. कारण आता इथं जर समजा पी क्यू आर जर घेतला तर पी आर हा किती असणार आहे, तर
40 असणार आहे. इथं 41 दिलेलं आहे आणि पायथागोरस प्रमेय वापरा आणि याचं उत्तर काढून कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आपण पुढचे प्रश्न बघणार आहोत. 5वा प्रश्न या ठिकाणी बघतोय, सिद्ध करा हा प्रश्न आहे आणि प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे बघा. तर आकृतीमध्ये केंद्र O असलेली 2 वर्तुळे आहेत. आता इथं O केंद्र आहे पण यामध्येच किती आहेत, 2 वर्तुळ आहेत ज्याचं केंद्र O आहे. ठीक आहे. तर मोठ्या वर्तुळाची जीवा AB ही लहान वर्तुळाला बिंदू P मध्ये व Q मध्ये छेदते. ठीक आहे. आता ही AB ही मोठी वर्तुळाची जीवा आहे, ती काय करते तर लहान वर्तुळाला P आणि Q मध्ये छेदते असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर सिद्ध करा की, काय सिद्ध करायचंय बघा आपल्याला, तर AP बरोबर BQ हे सिद्ध करायचंय. ठीक आहे. म्हणजे जेवढं AP आहे तेवढंच काय आहे इथं BQ आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. आता दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण पहिल्यांदा काय केलं तर वर्तुळ केंद्रातून जीवेवरती काय केलं, या ठिकाणी लंब काढला. ठीक आहे. म्हणून इथं लिहू शकतो, केंद्र O मधून जीवेवर लंब काढला. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण जीवेवरून लंब काढतो त्यावेळेला ती जीवा काय करते, दुभागती. हा प्रमेय आपण मागच्या वेळेला बघितलेला आहे. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, केंद्रातून जीवेवर लंब काढल्यास जीवा दुभागते. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं बघा, इथं जर समजा इथं आपण काय नाव देऊया, ABC देऊया. ठीक आहे. C जर नाव दिलं तर या ठिकाणी काय होणार आहे बघा, तुमचं PC बरोबर काय असणार आहे, QC असणार आहे. नंबर 1 द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं बघा, सेम वर्तुळ केंद्रातून जर मोठ्या जीवेवरचा जर विचार केला तर या ठिकाणी काय असणार आहे, तर तसेच काय असणार आहे या ठिकाणी बघा, AC बरोबर BC असणार आहे. याला नंबर 2 दिला. कारण जशी छोटी जीवा दुभागली त्याच पद्धतीने या ठिकाणी काय असणार आहे, मोठी जीवा सुद्धा काय झालेली आहे, दुभागलेली आहे. ठीक आहे. पण आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा, जर आपण आता AC चा विचार केला तर या ठिकाणी AP अधिक PC आहे. म्हणजे AC बरोबर AP अधिक PC. बरोबर आहे. ह्याला नंबर 3 द्या आणि याचं कारण लिहू शकता तुम्ही A', P', C, म्हणजे कारण हे एकाच काय आहे, रेषेवरील तिन्ही बिंदू आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे BC बरोबर काय असणार आहे बघा, BQ अधिक QC असणार आहे. बरोबर आहे. BQ अधिक QC असणार आहे. याला नंबर काय दिला आपण, 4 दिला. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा AC बरोबर BC आहे. बरोबर आहे. म्हणून AC बरोबर BC, पण AC ची हे काय आहे इथं बघा, तर AP अधिक PC आहे आणि BC बरोबर काय आहे आपलं, तर BQ अधिक QC आहे. आणि त्याच्यामुळं आता या ठिकाणी बघा 1 वरून विचार केला तर आपण डायरेक्ट PC बरोबर या ठिकाणी काय लिहू शकतो, या ठिकाणी बघा तर QC लिहू शकतो. हे कशावरून लिहिलं आपण, तर इथं आपण लिहू शकतो तर 1, 3 व 4 वरून या गोष्टी आपण काय केलेल्या लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता दोन्ही बाजूला ज्या वेळेला QC असतं आणि समान चिन्ह असतं त्यावेळेला त्या दोन्ही गोष्टी काय होतात, कॅन्सल होतात. कॅन्सल होतात म्हणजेच काय, तर हे अधिक होतं, इकडे गेल्यानंतर वजा होईल आणि त्यातून ते काय होईल, निघून जाईल. म्हणजे राहिलेल्या गोष्टी काय आहेत बघा आपल्या या ठिकाणी, तर AP बरोबर BQ आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, सिद्ध करायचं होतं. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. जाऊया आता आपण 6व्या प्रश्नाकडे. ठीक आहे. 6वं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितले बघा, सिद्ध करा की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या 2 जीवांना दुभागत असेल तर. आता समजा एक वर्तुळ आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण काय करूया, 2 जीवा घेतलेल्या आहेत आणि हा वर्तुळाचा व्यास आहे तो काय करतो बघा, या ठिकाणी दुभागतो. म्हणजे इथं ABCDPQ घेतलं आणि सेंटर ऑफ द सर्कल म्हणून इथं काय घेतलं आपण, O हे नाव घेतलेलं
आहे. ठीक आहे, आणि ज्या ठिकाणी दुभागतो त्या ठिकाणी आपण बघा इथं यम आणि या ठिकाणी काय नाव घेतलं, यन हे नाव घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता मध्यबिंदू असल्यामुळे इथलं जेवढं अंतर आहे तेवढंच इकडचं असणार आहे, इथलं जेवढं आहे तेवढंच काय असणार आहे, या जीवेचं सुद्धा अंतर असणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपल्याला काय दिलेले आहेत त्या गोष्टी आपण काय करतो, पक्षामध्ये लिहून घेतो. म्हणजेच पहिल्यांदा काय दिलेलं आहे आपल्याला, तर ओ केंद्र असलेल्या वर्तुळात. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे, तर जीवा PQ, जीवा नाहीये ती व्यास आहे, व्यास PQ ही जीवा AB व जीवा कुठली आहे, AB व CD यांना काय करते, बिंदू M व N मध्ये दुभागते. ठीक आहे, म्हणजेच काय दिलेलं आहे बघा, यम हा जीवा AB चा मध्यबिंदू आहे. यम हा जीवा AB चा मध्यबिंदू, तसेच N हा जीवा CD चा मध्यबिंदू आहे. ठीक आहे, आता हे साध्य काय करायचंय आपल्याला, साध्य म्हणजे काय सिद्ध करायचंय या सगळ्यातून आपल्याला, तर या सगळ्यातून आपल्याला सिद्ध करायचंय की जीवा AB आणि जीवा CD या एकमेकांना काय आहेत, तर समांतर आहेत. म्हणजेच AB किंवा इथं लिहू शकता तुम्ही जीवा AB समांतर जीवा, हे समांतरचं चिन्ह आहे, काय आहे आपले CD, म्हणजे जीवा AB समांतर जीवा CD आपल्याला सांगितलेले, प्रश्नामध्ये ते सांगितले काय, जीवा परस्परांना समांतर असतात हे आपल्याला सिद्ध करायचे. बरोबर आहे, आता सिद्धतेचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा, आता दिलेल्या गोष्टींचा जर विचार केला तर काय असणार आहे बघा, तर वर्तुळ केंद्र व जीवेचा मध्यबिंदू जोडल्यास किंवा जोडणारा रेषाखंड काय असतो, जीवेला लंब असतो. आता हे सगळं कशावर लिहिलं आपण, तर पक्षामध्ये आपण लिहिलेलं आहे बघा की यम हा काय आहे, AB चा मध्यबिंदू आहे आणि N हा काय आहे, CD चा मध्यबिंदू आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही या पक्षात न लिहिता सिद्धतेमध्ये पहिल्यांदा लिहिल्या असत्या तरीही चालल्या असत्या. ठीक आहे, म्हणून काय झालं या ठिकाणी, तर OM लंब काय असणार आहे या ठिकाणी, जीवा AB असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा कोन AMO बरोबर 90 अंशाला याला नंबर 1 दिला आणि त्याचप्रमाणे काय झालं बघा, इथं ON लंब जीवा CD आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळं इथला कोन सुद्धा काय झालेला आहे आपला 90 अंशाचा झालाय. म्हणजेच कोन CNO बरोबर 90 अंश याला नंबर 2 दिला. ठीक आहे, आता एक काम केले आपण, हा कोन आणि इथला कोन या दोन्ही कोनांची बेरीज करून बघितली, त्या म्हणून काय केलं बघा, कोन AMN किंवा O ठीक आहे अधिक कोन काय असणार आहे CNO बरोबर 90 अंश अधिक 90 अंश, हे कशावरून लिहिलं आपण 1 व 2 वरून. ठीक आहे, म्हणजेच किती झाले बघा 180 अंश या ठिकाणी झालेलं आहे. आता या दोन्ही कोनांचा जर विचार केला, हा कोन आणि इथला कोन हे काय आहेत आपले, तर आंतरकोनांची जोडी आहे. बरोबर आहे, म्हणून आंतरकोनाच्या कसोटीवरून हे दोन कोन काय झाले, पूरक झाले. तर जर कोन पूरक असतील तर त्या दिलेल्या रेषा म्हणजेच कुठल्या आहेत बघा,
तर जीवा AB समांतर जीवा ही काय असणार आहे, आपली CD असणार आहे. आणि हेच आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. ठीक आहे, हे होता आपला 6वा प्रश्न. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला इयत्ता 9वीचे बाकीचेही व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.